प्रख्यात संगीतकार व गीतकार स्वर्गीय श्रीनिवास खळे यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेका पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांच्या वतीने गेले ते दिन गेले या मराठी संगीतमय कार्यक्रमाचे शनिवारी ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते। प्रख्यात संगीतकार व गीतकार स्वर्गीय श्रीनिवास खळे यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेका पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांच्या वतीने गेले ते दिन गेले या मराठी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, नगराध्यक्ष संदीप पाटील, शेका पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील आदी मान्यवरांसह प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गायक व वादक कलाकारांनी संगीतकार श्रीनिवास खळे यांची गीते सादर करून खऱ्या अर्थाने श्रीनिवास खळे यांना श्रद्धांजली अर्पण केली। रुळे माळकंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतला राजस सुकुमार। पनवेल येथील के गो लिमये वाचनालयामध्ये सुयश पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन 2 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे। या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल येथील के गो लिमये वाचनालयामध्ये सुयश पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन 2 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे। या पुस्तक प्रदर्शनामध्ये वाचकांना विविध प्रकारची पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळणार आहे। या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या प्रसंगी नगरसेवक मनोहर मात्रे, प्रदीप जाधव, मुकुंद मात्रे, वाचनालयाचे अध्यक्ष इंदुमती ठक्कर आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पनवेलची शान आम्ही समजतो, कारण आता मी माहिती घेतलं होतं 65 वर्ष या वाचनालयात झालेले आहेत। 2005च्या पुण्यामध्ये इथे जी परिस्थिती ओढवली होती त्यावेळेचे तत्कालीन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाविशेख पाटील यांनी 1 लाख रुपयाचं अनुदान या संस्थेला दिलेलं होतं
आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून देखील आम्ही खालीचा वाटा उचलायला लागलेलो आहोत आणि गेली 2-3 वर्ष देखील आम्ही तुम्हाला वाचायला मदत करत आहोत. काल परवा झालेल्या जनरल सभेमध्ये देखील इंग्रजांनी मला भरपूर फोर्स केला होता की आम्हाला तिथे अनुदान प्राप्त करून द्यावं. 20,000 रुपयाचं एक छोटंसं काम मिळणार, पण या वर्षाकरता आम्ही अनुदान आपल्याला मंजूर केलेलं आहे आणि पुढील आठवड्यात नवीन पनवेल सेक्टर 18 मधील श्री उत्सव मंडळ रिलायन्स कॉलनीने नवरात्रोत्सव साजरा करण्याची आपली परंपरा जपली असून मंडळाचे हे 29वे वर्ष आहे. नवीन पनवेलमधील सर्वात पहिला नवरात्रोत्सव या मंडळाने सुरू केला. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात लहान मुलामुलींपासून ते आबालवृद्धही या नवरात्र उत्सवात सामील होऊन गरबा व दांडिया खेळण्याचा आनंद लुटतात. 9 दिवस परिसरातील दानशूर व्यक्ती व संस्थांकडून गरबा व दांडियांमध्ये सहभागी झालेल्यांना पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्यात येते. नवीन पनवेल येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश शेठ फडके यांनी शनिवारी या मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किसन रसाळ यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी श्री चव्हाण, पाटील, दिगंबर चौरगे, श्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल नगरपालिकेच्या वतीने पालिकेतील म्युनिसिपल लेबर युनियन कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सानुग्रह अनुदान निर्णयाचे स्वागत करीत युनियन कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर तसेच नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी गोखले सभागृहामध्ये करण्यात आले होते. नगरपालिकेतील म्युनिसिपल लेबर युनियन कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नुकताच पालिकेच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सानुग्रह अनुदान निर्णयाचे स्वागत करीत नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर या सर्व नगरसेवक यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी गोखले सभागृहामध्ये करण्यात आले होते. या प्रसंगी युनियनच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संदीप पाटील व उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निर्णय घेत असताना प्रशासकीय अधिकारी आमच्या सोबत होते. 10 मिनिटात मीटिंग संपली. निर्णय घेत असताना नगरपालिकेचं
कामगारांचं देखील हित कसं जोपासलं जाईल हे बघून निर्णय घेतला. निवडणूक तोंडावर आहे, पुढच्या वर्षी कोणाची बॉडी राहील सांगता येत नाही. मी 5 वर्षाकरता सांगत होतो की हा निर्णय 5 वर्षाकरता पण लागू करा, परंतु 2 वर्षाकरता लागू राहिला. निश्चित त्याच्यात आनंद आहे की एक सुवर्ण मध्ये आम्ही काढण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि आपण तो ऍक्सेप्ट केला. काँग्रेसवाले आम्हाला फोन करत होते की आर्थिक विषय आहे, कसं काय करायचं. म्हटलं तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही सांगितलं जाहीरपणे सांगा, विरोध करा, परंतु तुमच्या विरोधात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती, कारण तुमची एकजूट तेवढी स्ट्रॉंग होती. आम्ही हे निर्णय घेतला का मेहरबानी केलेली नाहीये, तुमचे हक्क आहे, परंतु तुमचे हक्क प्रदान करत असताना एक ट्रस्टी म्हणून आम्ही नगरपालिकेचे जे काम करत होते त्याचा देखील आम्हाला विचार करावा लागतो. आणि या सुवर्णमध्ये हा एक चांगला निर्णय आपल्या एक पद्धतीने घेण्यात आलेला आहे. हे सर्व करत असताना तुमच्या युनियनच्या माध्यमातून शहराच्या वतीने मला देखील तुमच्याकडून काही अपेक्षित आहे. चार्ज घेतल्याच्या नंतर 7 दिवसामध्येच आपण एक चांगली स्वच्छता मोहीम राबवली. खरोखर तिचा निश्चित पनवेल शहरातील नागरिकांना फायदा झाला. लोकांनी स्वतःहून येऊन सांगितलं. 15 दिवस आपण ही मोहीम राबवली. पुन्हा याची प्लॅनिंग आम्ही 1 तारखेपासून करायचं ठरलं होतं, परंतु दसरा झाल्याच्या नंतर चालू करू असं सांगितलं. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, दिवाळी 23 तारखेला आहे, 9 तारखेपासून आपण जर चालू केलं सोमवारपासून तर 20-21 तारखेपर्यंत 15 दिवसाचा हा जर प्रोग्राम ठेवला तर निश्चितच पावसाळ्याच्या नंतरची जी स्वच्छता मोहीम आवश्यक आहे ती होऊन जाईल. निर्णय घेण्याची क्षमता आमच्याकडे असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा विषय असो, पनवेलच्या जनतेचा विषय असो, नागरिकांचा विषय असो, तो आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेत आहोत. मी गेले 20 वर्ष या सभागृहात सदस्य म्हणून काम करतोय. 4 टर्म झाल्या माझ्या. मला अभिमान आहे, मला आनंद वाटतो की कामगारांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी तुम्हालाही सेवानिवृत्त व्हायचं आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्हालाही अशाच पद्धतीच्या बेगा मारा लागू नये. हे असं जर होऊन असेल तर तुम्ही या लोकांची कामं करा, कामगारांची. हे आम्ही सभागृहामध्ये आणि म्हणून ऐतिहासिक निर्णय झाले सभागृहामध्ये. पनवेल नगरपालिकेचे सुरेश ठाकूर साहेब आपल्याला माहिती असं सांगतो की नगरपालिकेमध्ये 96च्या बॉडीमध्ये 2001च्या बॉडीमध्ये मी स्वतः प्रस्ताव मांडला होता इन्शुरन्सचा की आरोग्य विमा योजना मांडणी करावी. त्याची इम्प्लिमेंटेशन नंतर झाली. आज त्याचा आरोग्य विमाचा फायदा आपल्या कर्मचाऱ्यांना होतोय. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी यांची 142वी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली. पनवेल नगरपालिकेच्या वतीनेही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी यांची 142वी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली. पनवेल शहरातही विविध ठिकाणी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पनवेल नगरपालिकेच्या वतीनेही महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन व नगरसेवक आदीसहित पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. पनवेल नगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींची दुरुस्ती तसेच पुनर्निर्मिती करण्याचे काम नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींसाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पनवेल नगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीची दुरुस्ती तसेच पुन्हा निर्मिती करण्याचे काम नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींसाठी जिल्हा परिषदेच्या प्रयत्नाने जवळपास 1.5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पनवेल नगरपालिकेच्या उर्दू शाळेची नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक आरिफ पटेल, श्रीकांत ठाकूर, नगरसेविका सिद्धिका पुंजानी, राबियानी शेख, जैनब शेख, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, फेडरेशनचे अध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार विवेक पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज व अद्ययावत इमारत येणाऱ्या 6 ते 7 महिन्यांमध्ये तयार होणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा देण्यात येतील। या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि आपल्या ह्या परिसरातल्या राहिलेल्या जनतेला जाहीरपणे सांगू इच्छितो की एक सुसज्ज आणि चांगली इमारत आम्ही येत्या 6 महिन्याच्या आत बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोकळी करू। आपल्या मोहल्ल्यामध्ये कामापेक्षा अफवा पसरवण्याचं काम जास्त होतं। आता शाळा बांधायला घेतली तर ते पैसे कुठनं आणणार? लागतील तेवढे पैसे टाकू, पण ही इमारत 1 नंबरची केल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही, ही ग्वाही मी या ठिकाणी देऊ इच्छितो। तसेच आमदार विवेक पाटील पुढे म्हणाले की पनवेल नगरपालिका ही अशी पहिलीच नगरपालिका आहे की जिला जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला आहे। मी 32 वर्ष राजकारणामध्ये काम करतो, पण 32 वर्षात जिल्हा परिषदेची ग्रांट नगरपालिकेमध्ये जमा झालेली मी आयुष्यात पहिल्यांदाच बघली। हे सुद्धा म्हणून माझा चॅलेंज आहे की या राज्यामध्ये अशी कुठलीही नगरपालिका दाखवा की तिथं जिल्हा परिषदेचे फंड्स आम्ही वापरून इथल्या शाळांच्या इमारती बांधलेल्या आहेत। आपला फार चांगलं काम निश्चितपणे करायचं आहे आणि ते आपण केल्याशिवाय ठेवणार नाही। आता अफवापासून काही लोक गेली, आमचा निधी वापरत नाही म्हणून काय नगरपालिकेत मोर्चा काढला, काय गेले 5-6 लोकांनी टीव्ही व्ह्यूवर दाखवले, मला कोणतरी सांगितलं अरे पैसे आणायला पण अक्कल लागते आणि पैसे वापरायला पण अक्कल लागते। आता तुमच्याजवळ ती अक्कल नाही, त्याला आमचा दोष काय? आम्ही आणले ना जिल्हा परिषदेतनं 1-2 लाख रुपये, 1.25 कोटी आले नगरपालिकेत, जिल्हा परिषदेचे आणले। काल आम्ही त्या उद्यानाचा गार्डनचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं। 1.5 कोटीची गार्डन आपण त्या एका बिल्डरकडनं कल्पतरू बिल्डरकडनं 1.5 कोटीचं उद्यान आपण त्या ठिकाणी बांधून घेतले। 14.5 कोटीचे रस्ते पनवेल शहरातले आपण कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी आपले सर्व नगरसेवकांनी घेतलेला। ही सारं कामं आपण करणार आहोत। या ठिकाणी मी आपल्याला अभिमानानं सांगेन की 350 विद्यार्थी शाळेत शिकतात, पण पुढच्या वर्षी या शाळेचं स्वरूप, या शाळेमध्ये असणाऱ्या शैक्षणिक सुविधा, आपला असणारा शैक्षणिक स्टाफ, आपल्या या ठिकाणचं असलेलं सगळं ॲटमॉस्फिअर बघितल्यानंतर 350 विद्यार्थ्यांचे 350 विद्यार्थी झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी, असा मी विश्वास या ठिकाणी आपल्याला देत आहे। कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com। शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर।